पुण्यात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस जो आहे तो पडलेला पाहायला मिळतोय। मी सध्या निम्मस सोसायटीमध्ये आहे, सिंहगड रोड परिसरात। आपण सकाळी इथली दृश्य पाहिली होती, कमरे इतक्या पाणी या सगळ्या परिसरांमध्ये, सगळ्या सोसायट्यांमध्ये जे आहे ते साचलेलं होतं। आणि आता पावसाचा जो आहे तो खरं तर पाऊस कुठेतरी तो मोठ्या प्रमाणात थांबलेला पाहायला मिळतोय, पण पाण्याचा देखील विसर्ग या सगळ्या परिसरातून झालेला आहे। रस्ते आता पूर्णपणे मोकळे झालेले आहेत, वाहतूक या ठिकाणची खरं तर नागरिक जे ये जा करतायत ते देखील सुरू झालेलं आहे। आपण सकाळी इथली दृश्य पाहिली होती, रेस्क्यू ऑपरेशननी खरं तर जहाजानी इथून लोक जे आहेत बोटी एनडीआरएफच्या बोटी ज्या आहेत त्या सोडण्यात आल्या होत्या। त्या एनडीआरएफच्या बोटांमधून इथल्या नागरिकांना रेस्क्यू ऑपरेशन नागरिकांचं करण्यात आलं होतं। खरं तर मोठ्या प्रमाणात रेस्क्यू टीम या सगळ्या परिसरात तैनात करण्यात आलेल्या होत्या। ह्या सगळ्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी होतं, पहिल्या मजल्याला हे पाणी लागले होतं। कमरे इतक्या पाण्यातून अनेकांनी रेस्क्यू टीम असतील स्थानिकांनी इथल्या सगळ्या नागरिकांना बाहेर काढलं होतं, पण आता परिस्थिती पुणे शहरातल्या या सगळ्या परिसरातली हळूहळू पूर्वपदावर यायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। बऱ्यापैकी पाणी या सगळ्या परिसरांमध्ये ओसरलेलं पाहायला मिळते। पार्किंग मधलं पाणी देखील आता मोठ्या प्रमाणात जे आहे ते बाहेर जे आहे ते काढण्यात आलेलं आहे। या सगळ्या परिसरामध्ये आपण सकाळी पाहिलं की गुडघ्याच्या वर पाणी होतं आणि आता या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये फसलेल्या काढायला इथल्या स्थानिकांनी आता सुरुवात केलेली आहे। पाणी या सगळ्या परिसरातून हळूहळू बाहेर काढलं जाते। ज्या सोसायटीमध्ये पाणी पार्किंगमध्ये होतं तिथून हे सगळे पाणी बाहेर काढलं जाते। खरं तर रेस्क्यू टीम मोठ्या प्रमाणात इथे सगळ्या परिसरात तैनात करण्यात आली होती आणि आता आपण पाहतोय की ह्या गाड्या या सगळ्या गाड्यांमध्ये जे आहे ते पाणी गेलेलं होतं आणि आता पाऊस ओसरल्यानंतर पाणी खरं तर या सगळ्या ठिकाणी ओसरल्यानंतर आता गाड्यामधनं देखील जे आहे ते पाणी बाहेर काढलेलं पाहायला मिळतात। लोक हाताने ह्या सगळ्या परिसरातलं पाणी जे आहे ते बाहेर काढताना पाहायला मिळतात। खरं तर पाऊस रिमझिम अजून देखील सुरू आहे। आज पुणे जिल्ह्याला शहरासह जिल्ह्याला रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आला होता। याच परिसरामधली दृश्य आपण सकाळी पाहिली होती। मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी या सगळ्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी होतं। पाणी आता पूर्णपणे ओसरायला सुरुवात झालेली आहे। रस्ते हे सगळे आता मोकळे झालेले आहेत आणि जे स्थानिक प्रशासन आहे त्यांच्याकडून देखील आता हे सगळे जे पावसानंतरचे कामे आहेत ते सुरू झालेले पाहायला मिळते आणि पावसाचा जोर आता कुठेतरी ओसरलेला आहे आणि हा सगळा निंबस नगरचा जो परिसर आहे तिथून पाणी आता बऱ्या प्रमाणात ओसरलेलं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।